तुम्हाला माहित आहे का, हे जे एवढे लोक दिसू राहिले ना, हे स्वतःच्या पैशानं स्वतःची हिवशी करून घेणार आहे. खाल्लं पिल्लं यायचं सगळं बाहेर निघणार आहे. तर सीताराम पोट्टेहो, स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज जायचं होतं आपल्याला डिग्रजच्या यात्रेमध्ये. मुश्किलनं आपल्याला घरातून गाडीची चाबी भेटली, देणारच नव्हते तर पण दिली कशी मशी. जास्त टाइमपास न करता मी आणि यश निघलो रस्त्यानं. आपल्याला हौस तर एवढी होती की आपली गाडी डायरेक्ट मंदिराला गेली पाहिजे. त्याच कारणानं हे फुकाची पावडर लावून आम्ही मंदिराच्या पाठी मागून आलो. गाडीला म्हटलं बाई तू ती मस्तपैकी आराम कर, आम्ही आलोच जत्रा हिंडून. आणि मागून याचा फायदा कसा झाला, गर्दी थोडी कमी होती आणि तसं बिन यात्रेचा दुसरा दिवस असल्यामुळे मंदिरात बिन गर्दी काही जास्त नव्हती. गर्दी मंदिराच्या बाहेर कमी होती, पण मंदिराच्या आत दर्शन घेण्यासाठी कंदावून गर्दी होती, भरून बाहेरूनच दर्शन करून घेतलं आपण. आणि तुम्हाला माहितीये का, देवाचे लग्न म्हणजे कसं असते माहितीये का, इथे सोमवारपासून तर शुक्रवार लोक इथेच राहायला येतात. म्हणजे इथेच खाणं पिणं वगैरे सर्व. आणि शुक्रवार शनिवार या 2 दिवशी यात्रा भरत असते, म्हणजे फुल माहोल. चालय खालून पाहूनच तर आपली पूर्ण फाटून हातात येऊ राहिली. म्हटलं वर गेल्यावर काय चालू होती, दुसऱ्या इकडे फाटून हातात येते आणि ती फाटले की शिवता बी येत नाही. इकून तिकून कशी मशी शिवली आणि ती बिना बशाची जिरली. म्हटलं जाऊ द्या, तसं बी नाही बोलायच्या गोष्टी, आपल्याला काही बशाचं नव्हतं. हा हे मस्त आहे बाला. मग म्हटलं साला हे लहान लेकरायचं, आपण बसलं की तुटून खाले पडील. म्हटलं ह्या बद झालं फुकाच्या हिगात्या करणं. आपल्या पहिले प्रेमाच्या माणसाला ब्लॉक मध्ये घेणं अर्जंट आहे. प्रेमाचे माणसं बिन जरा जास्तच व्यस्त आहेत, त्याला दुरून झूम करू करू ब्लॉक मध्ये घेणं चालू आहे. अरे गर्दी, अरे सोडूनच द्या विषय. लोक म्हणतात की मायले लेकरू भारी, पण खरी गोष्ट म्हणजे ती नवऱ्याला त्याची बायको भारी. का हरवले की बस झांबलत बसा इकडे तिकडे, दिशेचा पत्ताच नाही. अरे बापरे, डायरेक्ट धप्पा. आपल्या भाषण भाषी बी नेला रे बाजू. आपल्याला आता माहित पडलं. धीरज इकडे पाहिलं का, मग म्हणशील की मी चांगला निघलो नाही व्हिडिओ मध्ये. मोठे हो, हे 4 जण बिन आपले मित्र आहेत आणि आपले प्रेमाचे माणसं सुद्धा. पुन्हा मग एकदा आपला प्रेमाचा माणूस भेटला. मंगेश दाले भुलता गेले का, 1 नंबर भातके दुकान आहे त्याची. तर चला मग आजच्यासाठी एवढंच पोट्टे हो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर एकदा नक्की फॉलो करून घ्या. जय महाराष्ट्र.